नमस्कार मंडळी, मी योगिता पाटील ज्यांनी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते. तर हे बघा अर्धा किलोचे केक आहे. आणि अर्धा किलोचे 4-5 केक जातील असा मला अंदाज होता, कारण आमच्याच गावच्या एका मुलाचा बड्डे होता आणि तो पण बऱ्याच जणांना केक नेत असतो आहे. त्यामुळे मला माहीत होतं की ह्याच्या बड्डेला पण बऱ्यापैकी केक जातील. आणि मला हे सगळे अंदाज मी सकाळी स्टेटस बघतो, त्यामुळं समजतं की कोणाचे बड्डे आहेत आणि आपल्याला किती ऑर्डर यातले येतील, आपले कोण कोण कस्टमर आहेत, त्यानुसार मी केक बऱ्यापैकी बनवत असते. आणि त्या दिवशी मला अर्धा किलोचे बघा ह्याच मुलासाठी म्हणजे सागर शिंदे म्हणून आहे, आणि त्याच्यासाठी 3-4 केक तरी आलेले. आणि अक्षरशः शेवटी हा लास्टचा केक आहे. केक संपलेले तर ती मुलं मला म्हटली, दीदी आम्ही 11 वाजेपर्यंत तरी केक नेतो. आम्ही हा परत आणि केक केला 11 वाजेपर्यंत. ती नेणार आहेत म्हटल्यावर 9:30-10च्या दरम्यान केक केला आणि फ्रीजला ठेवला आहे बघा. आणि त्याच्याच बड्डेला 3-4 केक तरी गेलेले. हे बघा, मी संपत आल्यावर मग अचानक भेडसगावला पण 1-2 केक गेले, त्यामुळं मग मला एक्स्ट्रा केक करून ठेवायची वेळ आली. आणि माझे बेस पण त्या दिवशी संपले, त्यामुळे हे लास्टचे 2 केक राहिलेले बेस आणि त्याचे मी केक करून ठेवले तर ते पण गेले. एकही केक असा हे. आणि ह्या मुलग्याचा केक बड्डे अक्षरशः 2-3 दिवस मुलं करत होती, कोणाला टाईम नाही. तर मला वाटतं ह्याच्या बड्डेलाच माझे 4-5 केक तरी गेलेले. आणि त्याचे मित्र वगैरे परगावचे होते, ते 2ऱ्या-3ऱ्या दिवशी येऊन केक घेऊन गेलेले आणि त्याचे बड्डे केलेले बघा. हे बघा, मी दुसरा एक करतोय. अर्धा किलोचं सगळं संपलेलेच केक अक्षरशः त्या दिवशी. आणि ही खरं तर माझी केकचीच रूम आहे. आणि बॅक साईडला जे सगळं साहित्य आहे ना, ते फक्त केकचंच आहे. आणि काही साहित्य असते की ते मी बॉक्समध्ये पॅक करून ठेवत नाही, कारण कोणत्या बॉक्समध्ये काय ठेवले हे समजत नाही. त्यामुळे हा बघा, हे त्यांच्याच केक आहेत, सागर शिंदे SS असं त्याचं हे. आणि हे त्याचं सेलिब्रेशनचे फोटो आहेत बघा. मोठ्या प्रमाणावर त्याचा सेलिब्रेशन झाले. लहानच आहे